नमस्कार, मी आकाश जाधव. एक मोठी संधी जे बँकेमध्ये वर्क करणारे एम्प्लॉई त्यांच्यासाठी सध्या आलेली आहे ती म्हणजे IDBI बँकेने तब्बल 600 जागा ज्या आहेत त्या बँकेच्या इन्शुरन्सच्या एम्प्लॉईसाठी काढलेल्या आहेत. व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगतो की याच्या आधी मागे काही जागा आल्या, पण प्रत्येक बँक सांगताना एक महत्त्वाचा आणि थोडासा जड शब्द यूज करते, ती म्हणजे शेड्यूल्ड कमर्शियल बँक. ही अशी पहिली ॲडव्हर्टिजमेंट आहे ज्यांनी बँकेचा आणि इन्शुरन्सचं बँक आणि इन्शुरन्समध्ये असा कोणताही बंदमध्ये सोडलेला नाही आहे. ह्या ॲडव्हर्टिजमेंटचं म्हणणं आहे की तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकेचे मेंबर्स असाल, तुम्ही इतर कोणत्या बँकेचे सध्या स्मॉल फायनान्स बँका आहेत, ग्रामीण बँका आहेत किंवा प्रायव्हेट बँका, फॉरेन बँका, ह्यापैकी कोणतीही बँक किंवा इन्शुरन्स याचे एम्प्लॉई असाल तर तुम्ही या परीक्षेला अप्लाय करू शकता. या परीक्षेबद्दलची आयडिया थोडीशी मी एक मागच्या आठवड्यात 2-1 आठवड्यात दिली होती की अशी मधल्या काही दिवसामध्ये IDBIची ॲडव्हर्टिजमेंट येऊ शकते जी मणिपालच्या माध्यमातून होणार नाही अशी आयडिया दिली होती, पण एक्झॅक्ट तिचं स्वरूप या पद्धतीचं असेल हे तेवढं जास्त मलाही माहिती नव्हतं. तर आपल्याला सध्याला आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती घ्यायची. ती माहिती घेत असताना पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं काम आहे की जेवढे जास्तीत जास्त मराठी बँकर्स आहेत त्यांच्यापर्यंत ही ॲडव्हर्टिजमेंट पोहोचवा. कारण की वेगवेगळ्या प्रायव्हेट बँकेमध्ये, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये काम केल्याच्यानंतर कुठेतरी असं वाटतं की आयुष्यात एक मोठी संधी आपल्या हातामध्ये आली पाहिजे आणि खरंच त्या अनुषंगानं मोठी संधी आहे. ह्या माध्यमातून आपल्याला 1 बाय 1 लवकरात लवकर या परीक्षेची माहिती घ्यायची. त्या परीक्षेची माहिती घेत असताना जस्ट एक अनाऊन्समेंट मला ह्या IDBIच्या एक्झामच्या निमित्तानं करायची होती, कारण की व्हिडिओ पाहणारा आणि या परीक्षेला अप्लाय करणारा मॅक्सिमम वर्ग हा सध्या वर्किंग असेल. तर सध्या वर्किंग असलेल्या वर्गासाठी असल्यामुळं आपण त्यांच्या लाईव्ह बॅचेस जे ते घेऊ शकत नाही, तर आपण IDBI असिस्टंट मॅनेजरसाठी एक व्हिडिओ ऑन डिमांड बॅच जे ते विद्यार्थ्यांची स्टार्ट केलेली कम्प्लिटली रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, ज्यामध्ये क्वांटचा पार्ट मी आकाश जाधव, माझ्यासोबत रिझनिंगचा जो पार्ट आहे अमोल पाटील सर, इंग्लिशचा पार्ट संदेश रोकडे सर आणि जनरल अवेअरनेसचा पार्ट जो तो निखिल डांगे सर यांनी कव्हर केलेला आहे. त्याच्याबद्दलची डिटेल्स सध्या खाली तिकीट लाईनमध्ये पण सुरू आहेत. फक्त 18, 17, 18, 19मध्ये तुम्ही जर त्याचं ॲडमिशन केलं तर सोबत तुम्हाला काही ऑफरसुद्धा आहेत. तर त्याचं डिटेल खाली सध्याला एक कुपन कोड चालू आहे बघा, त्या माध्यमातून तुम्हाला घेता येईल. आपण पुन्हा एकदा, आणि त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 9762441100 हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, खाली तिकीट लाईनमध्ये सुद्धा दिलेला आहे, तर त्यावर कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकतात. आपण पहिल्या टप्प्यामध्ये ॲडव्हर्टिजमेंटमध्ये बघत की ॲडव्हर्टिजमेंट काय म्हणते, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः या ॲडव्हर्टिजमेंटचे फायदे तोटे काय तो सुद्धा पार्ट आपल्याला पाहता येईल. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करूयात ॲडपासून. ॲप्लिकेशनला याला अप्लाय करायची लास्ट डेट जी ती 28 फेब्रुवारी. तब्बल 600 वेकन्सी ज्या आहेत त्या IDBIनं या एक्झामच्या माध्यमातून काढलेल्या आहेत. जो पार्ट यातला महत्त्वाचा आहे तो मी बोल्ड हायलाईट करून ठेवलेला बघा. 600 पैकी अनरिझर्व्ड 244, SC 190, ST 17, OBC 89 आणि EWS 60 हे वेकन्सीज आहेत. ॲक्च्युअलमध्ये अनरिझर्व्डच्या 244 आहेत, पण जर तुम्ही बघितलं तर SC कॅटेगरीचे विद्यार्थी या 190 शिवाय या 244ला लागू आहेत. ST विद्यार्थ्यांना ह्या 244, OBC हे एवढ्या जागांसाठी अप्लाय आहेत, म्हणजे अनरिझर्व्ड मुलं एवढ्या जागांना अप्लाय आहेत, SC विद्यार्थी एवढ्या जागांना अप्लाय आहेत, ST एवढ्या जागांना आहेत, OBC एवढ्या जागांना आहेत आणि EWS एवढ्या जागांना आहेत. तर ह्या पद्धतीनं अपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे ज्या विद्यार्थ्यांना अनुभव आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. आणि ह्या टाईपची अशी ही पहिलीच ॲडव्हर्टिजमेंट IDBIनं जे ते रिलीज केलेली आहे. ह्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे, ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे, आणि ते जे ग्रॅज्युएशन आहे, आता 2 वर्षाचा अनुभव म्हणजे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेलच असं मी पकडून चालतो. मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. एक्सपिरियन्सबद्दलची डिटेल खाली दिलेले आहेत. एज लिमिट विद्यार्थ्यांची ॲज ऑन 1 जानेवारी 2023 21 ते 30 पाहिजे. एक्झाम ही एप्रिलमध्ये होईल. एक्झामबद्दलची टेंटेटिव्ह जी काही माहिती आहे ती मी अपकमिंग व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. सध्याला एप्रिलमध्ये लिहिलेलं आहे, तर तुम्हाला असं पकडून चाललं की तुमच्या हातामध्ये 2 महिने या परीक्षेसाठी आहेत. त्यानंतर ब्रॉड टाईमलाईन बघा. कट ऑफ डेट तुमचं एज किंवा एलिजिबिलिटी किंवा क्वालिफिकेशन म्हणजे तुमचा अनुभव चेक करण्याची कट ऑफ डेट आहे 1 जानेवारी. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 17 फेब्रुवारीपासून ते 28 फेब्रुवारीपर्यंत होईल आणि एक्झाम जी आहे ती एप्रिलमध्ये जी ते होणार आहे. 2 महिने तुमच्याकडे एक्झामसाठी असतील. तिथून पुढे तुम्ही जर बघितलं वर्क एक्सपिरियन्स सगळ्यात महत्त्वाचा ब्रॅकेट आहे बघा. त्यांनी दिलं आहे, खूप लोकांना हा वर्क एक्सपिरियन्सचा कॉलमच समजला आहे, नेमकं त्यांना म्हणायचं काय. मिनिमम 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन बँक अँड फायनान्शियल सर्व्हिस. मोघम देऊन टाकलं. बँक म्हणजे कोणती बँक येऊन जाते, फिनान्शियल सर्व्हिस म्हणजे कोणत्याही फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये इतर कंपन्या ज्या आहेत त्या सुद्धा येऊन जातात. इन्क्लुडिंग बट नॉट लिमिटेड टू, म्हणजे लोकांना त्याच्यामध्ये काही संभ्रम राहू नये म्हणून त्यांनी खाली ब्रॅकेटमध्ये सगळं देऊन टाकली काय काय एलिजिबल आहेत ते. इन्क्लुडिंग बट नॉट लिमिटेड टू सगळं झालं. त्यात MFI मॅक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन आलं, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी झाली, कोऑपरेटिव्ह बँक आल्या, रिजनल रुरल बँक आल्या, फिनटेक कंपनी झाल्या, फिनटेक कंपनी सुद्धा आल्या बँकेशिवाय.
आणि इन्शुरन्स सेक्टरमधला ह्या पद्धतीने दिलं आहे त्यांनी. एक्सपिरियन्स शुड बी फुल टाईम, तिथं बरोबर आहे, आणि परमनंट एम्प्लॉय पाहिजे. सोबत खाली एक ब्रॅकेट दिला बघा, तो विद्यार्थ्यांना कळालेला नाही आहे. एक्सपिरियन्स बिलो 6 months इन एनी ऑर्गनायझेशन विल नॉट बी रेकॉर्ड. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, समजा हा तुमचा 2 वर्षाचा अनुभव आहे, पण 2 वर्षापैकी तुम्ही काय केलेलं आहे, एक 13 महिने तुम्ही केलेला आहात. समजा 13 महिने तुम्ही केलेले आहात ICICI बँकेमध्ये, फॉर एक्झाम्पल म्हणतोय मी. त्याच्यानंतर तुम्ही एक 7 महिने केलेले आहे लेटेस्ट से एखाद्या दुसऱ्या बँकेचं नाव टाकतो, EU स्मॉल फायनान्स बँकेमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही 5 महिने केलेले समजा एखाद्या तिसऱ्या बँकेमध्ये, पुढे XYZ बँकेमध्ये. तर तुमचा टोटल अनुभव हाच पकडला जाईल. जरी तुम्ही 6, कारण त्यांचं म्हणणे की कोणत्याही ठिकाणचा जो तुमचा अनुभव आहे तो 6 महिन्यापेक्षा जास्त पाहिजे. समजा एखाद्या ठिकाणचा तुमचा अनुभव आहे 25 महिन्याचा, मग ती सोडून तुम्ही ही आहे बँक ABC किंवा इन्शुरन्स कंपनी ABC, तिथून पुढे तुम्ही एक 4 महिन्याचा पुढचा अनुभव आहे एक XYZ मध्ये. पण पकडत असताना कोणत्याही संस्थेचा मिनिमम अनुभव हा 6 महिन्याच्या वरचा पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं हा जो अनुभव त्यांनी 2 वर्षाचा 24 महिने सांगितला आहे, हा तोडून 2-3 सर्टिफिकेट म्हणून जरी असेल तरी पण चालतो. काही लोकांनी कमी कालावधीसाठी काही कारणामुळे बँक सोडलेली असते, इन्शुरन्स कंपनी सोडलेली असते, तर ह्या हिशोबानं आहे. दुसरं म्हणजे आता जेवढं याच्यातून वाचल्यानंतर कळतंय, याच्यात फायनान्शियल सर्व्हिसेस पण लिहिलेलं आहे. याचा अर्थ आपण जर बघितलं ना, तर माझा अंदाज याच्यामध्ये ब्रोकिंग फर्म सुद्धा चालल्या पाहिजेत. कारण की बँक आहे, फिनान्शियल सर्व्हिसेस आहे, ब्रोकिंग फर्म्स पण चालल्या पाहिजे, जे आपण पाहतो ना शेअर खान टाईपमध्ये, तर त्याही चालल्या पाहिजेत. आणि इन्शुरन्सबद्दल तर त्यांनी एकदम व्यवस्थित दिले की इन्शुरन्स सेक्टरमधला कोणताही जॉब. दुसरं म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये शक्यतो तुमचा जॉब जो तो पुढे व्यवस्थित वाचून घ्या. काही विद्यार्थी ह्या वेगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये लागलेले असतात, पण त्यांची पेमेंट ही थर्ड पार्टीकडून होत असते. तर तो सुद्धा पार्ट त्यांनी व्यवस्थित त्याच्यामध्ये वाचून घ्यायचा आहे. एकमेकांना फोन करण्यापेक्षा, इकडे तिकडे फोन करण्यापेक्षा ही ॲडव्हर्टिजमेंटच स्वतः सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे बघा. करिअर प्रॉस्पेक्ट जे आहेत ते IDBI बद्दल, IDBI मध्ये खूप विद्यार्थी आहेत, तर त्यामुळं त्याच्याबद्दलची आयडिया आहे. तर 36,000चं बेसिक जे ते IDBI मध्ये असणार आहे. एकूण पगार म्हणजे एकूण पगार एकदम तालुक्याच्या ठिकाणी, जेवढं मी ज्या विद्यार्थ्यांना विचारलं, तालुक्याच्या ठिकाणी हा पगार 11 लाखाच्या वरती आहे. आणि म्हणजे ग्रॉस पॅकेज म्हणतोय मी, 90-93च्या आसपास त्यांनी सांगितलं. तालुक्याच्या ठिकाणी मी विचारलं औरंगाबाद सारख्या ठिकाणी किती, तर तो म्हणे सर ॲटलिस्ट 1 लाख पर मंथच्या वरती जाईल. आणि मुंबई सारख्या ठिकाणी किती, तर त्यांचं असं म्हणणं होतं जवळपास 14 लाखाच्या आसपास मुंबईसारख्या ठिकाणी जाईल. कारण की तिथला HRS जवळपास 25, 35, 40 हजाराच्या आसपास असतो असिस्टंट मॅनेजरसाठी HRA. तिथलं पेट्रोल अलाउन्स जे ते सुद्धा जास्त आहे. तर अलाउन्सेस आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या बाबत ही जी बँक आहे ही इतर नॅशनलाइज बँकांच्या खूप पुढे आहे. तर त्यामुळं तो एक पार्ट आहे. तर त्यामुळे त्यांनी दिलेलं त्यामध्ये 36,000चं बेसिक. हे इतर जे आत्ता रिक्रुटमेंट झाली बघा याच्यामधून, मणिपालमधून, तर त्यांना सुद्धा एवढीच बेसिक आहे. या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे बघा. पुढे पोस्टिंग सगळ्यांना राज्यातच दिलेल्या आहेत. एक्झामची जी प्रोसेस आहे, एक ऑनलाईन टेस्ट आणि त्यानंतर लगेच इंटरव्ह्यू. ऑनलाईन टेस्टचं जे वेटेज आहे ते तुमच्या सिलेक्शनमध्ये जवळपास 75% आहे आणि इंटरव्ह्यूचं जवळपास 25%. त्यांनी दिलेलं की तुम्हाला जेवढे मार्क ऑनलाईनला पडतात त्याला इंटू 3/4 आहे आणि जेवढे इंटरव्ह्यूला पडतात त्याला इंटू 1/4 आहे. ह्या पद्धतीने दिलेलं आहे. जे मागे आतापर्यंत IDBIनं मागच्या 1-2 वर्षात एक्झाम घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीनेचं स्ट्रक्चर जे ते असणार आहे. लॉजिकल रिझनिंग आणि डेटा DI ह्याच्यासाठीचं वेटेज 60 मार्काचं आहे. यामध्ये कारण मागच्या 2-3 वेळेला मी परीक्षा देत नाही ॲज अ स्क्राईब म्हणून पाहिली आहे, त्यामुळे पहिले 1 ते 40 प्रश्न रिझनिंगचे होते आणि 41 ते 60 हे 20 प्रश्न जे ते शेवटी DIचे दिलेले आहेत. तर ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर ह्या पेपरमध्ये बघितलं ना, तुमचं क्वांट 60 मार्काचं आहे. कारण की DIचा पार्ट जर तुम्ही ॲड केला, असं समजा रिझनिंग 40 मार्क आहे, इंग्लिश 40 मार्क आहे, क्वांट 60 मार्क आहे, 60, आणि जनरल ब्रांच जे आहेत ते 60 मार्क आहेत. तर GA 60 मार्क, क्वांट इन्क्लुडिंग DI हे 60 मार्क, हे 40 मार्क आणि हे 40 मार्क. अशा पद्धतीने कंपोजिट 2 तासाचा टाईम आहे आणि 200 मार्काची जी ती परीक्षा असणार आहे. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे, हे असं त्यांनी सांगितलेलं आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे. सेक्शनल टाईम जो तो दिलेला नाही आहे, कंपोजिट टाईम आहे, तो सुद्धा पार्ट त्यांनी त्यामध्ये मेन्शन केलेला आहे. थोडंसं पुढे फायनल स्कोअर जो आहे ना, आता तुमचा रिटर्नचा मार्क का जास्त पाहिजे तुम्हाला, तर बघा आता इंटरव्ह्यू किती पैकी आहेत ते तुम्ही काय पाहिलं नाही याच्यामध्ये, मे बी 100 पैकी असतील. समजा ऑनलाईन टेस्टचे तुमचे मार्क 120 आहेत, समजा म्हणतोय मी, समजा पेपरची डिफिकल्टी लेवल जास्त असेल तर मला असं वाटत नाही इथपर्यंत जे आहेत ते टोटल मार्क जातील फॉर एक्झाम्पल. आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला मार्क दिले समजा 70, तर रिटर्नचे जे मार्क आहेत ना त्याला मल्टिप्लाय होणार आहेत बघा 0.75. तर जेवढे जास्त मार्क रिटर्नमध्ये घेतले त्याला इंटू 0.75 होणार आहे.
आणि जेवढे मार्क तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये घेतले त्याला फक्त इंटू 0.25 होणार आहे. म्हणून तुमच्या रिटर्नच्या मार्काला जे ते जो तुमचा मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे तो इंटरव्ह्यूपेक्षा रिटर्नमध्ये तिपटीनं जास्त आहे. त्याच्यामुळं तो एक चांगल्या पद्धतीनं पुढे फेकला जाईल जर तुम्ही रिटर्न टेस्टमध्ये चांगल्या पद्धतीनं स्कोअर केला. तर एक चांगली तयारी तुम्हाला पुढच्या काही दिवसात करायची. उगाच भीती बाळगू नका. ह्याच्या आधी तुम्हाला लोकांना भीती काय होती की हे फ्रेशर मुलं जे ते आपला चान्स आपल्या हातातून घेऊन जातील. इथे फ्रेशर्स कुठेही पिक्चरमध्ये नाहीत. त्यामुळे एक मोठं मैदान जे ते तुमच्या समोर आहे. तुम्हाला असं वाटतं सर मागच्या काही दिवसापासून माझा टच सुटलेला आहे, हे सुटलेलं आहे. कोण टचमध्ये आहेत? जे अप्लाय करणार त्यापैकी कोण टचमध्ये आहेत? जर 2-2, 3-3 वर्षापासून जॉब करताय, सगळ्यांना माहिती आहे आज इतर प्रायव्हेट बँकांमध्ये आणि इतर प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांमध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करताय तुमच्या पाठीमागचा लोड हा तुमच्या एकटेवर नाही आहे किंवा तुमच्या सोबतच्या 4-5 लोकांवर नाही, तुमच्या ब्रँचवर नाही आहे, तो अख्ख्या जगावर आहे. तर त्यामुळं तुम्ही ज्या परिस्थितीतून जात असाल किंबहुना त्याच्यापेक्षा अजून जास्त खराब परिस्थितीतून इतर लोक चाललेले आहेत. त्याच्यामुळं त्याला सोपं जाईल, मला अवघड जाईल यातला विषय नाही आहे. पुढचे 2 महिने तुम्ही किती चांगल्या पद्धतीने युटिलाइज करतात ह्या गोष्टीवर बऱ्यापैकी गोष्टी ज्या त्या डिपेंडंट असणार आहेत. तर हा एक पार्ट मला सांगायचा होता. रिटर्नचा जो तुमचं वेटेज आहे बघा, तर इकडं इंटू 1/4 आहे, इकडं इंटू 3/4 आहे. तर रिटर्नला तिपटीनं मल्टिप्लाय होणार आहे बघा इंटरव्ह्यू स्कोअरपेक्षा. त्यामुळं होईल तेवढं कव्हर करायचा प्रयत्न करा रिटर्नमध्ये. ओबीसी कॅटेगरीला 3 वर्षे जास्त, SC ST कॅटेगरीला 5 वर्षे जास्त जे ते एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन असणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट आहे, 1 जानेवारीला त्यांचं पाहिजे. वर्क एक्सपिरियन्सबद्दल मी आत्ता एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तिथून पुढे कॅन्डिडेट्सचं ॲप्लिकेशनची डेट 28 फेब्रुवारीपर्यंत आहे. टिपिकल एखादा IBPSचा फॉर्म जसा भरायचा असतो याच्या आधी पण तुम्ही अप्लाय केलेला असेलच. एकच ॲप्लिकेशन करायचं, एकापेक्षा जास्त केलं तर जो शेवटचं ॲप्लिकेशन असेल तेच ॲप्लिकेशन तुमचं कन्सिडर होणार आहेत, इतर ॲप्लिकेशन कन्सिडर होणार नाहीत. त्यानंतर ऑनलाईन फीज येते तुम्हाला SC ST फिजिकल हँडिकॅप मुलांनी 200 रुपये फीस भरायची आणि 1000 रुपये अदर कॅन्डिडेटची फीस जी ते ह्या एक्झामसाठी असणार आहे. तिथून पुढे आपण जर बघितलं तर एज बाकी कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे हे तुम्ही बघून घ्या. फक्त हे तुम्ही बघून घ्या आणि सगळ्यांनी वर्क एक्सपिरियन्स एक आणि तुमच्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट स्पेसिफिकली EWS आणि OBC कॅन्डिडेटना आपापलं सर्टिफिकेट काढून ठेवा. कालच जुना विद्यार्थी जो आहे आमचा, जो सध्याला दुसऱ्या बँकेमध्ये नॅशनल बँकेमध्ये SBI CBOच्या इंटरव्ह्यू गेला होता, OBC सर्टिफिकेट नसल्यामुळे त्याला बसू दिलं नाही. तुम्ही कोणती ती पावती दाखवा सेतूमधली, ते बसू देत नाहीत. त्याच्यामुळं आताच OBC आणि EWS कॅन्डिडेटने आपापलं सर्टिफिकेट काढायला टाकायचं आहे. ठीक आहे. तिथून पुढे जर तुम्ही बघितलं अजून काय काय पार्ट त्यामध्ये दिलेला आहे बघा. एक्झामचे सेंटर्स दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये भरपूर सेंटर्स आहेत. खाली Annexure 2 मध्ये पण सेंटर्स दिलेले आहेत. तर त्यामुळं सेम सेंटर जे ते खाली डिटेलमध्ये आलेले आहेत. आणि मला असं वाटतं टिपिकली एखाद्या IBPS PO पण जास्त सेंटर महाराष्ट्रात दिलेले आहेत. असं का झालं असेल महाराष्ट्रात सेंटर जास्त देण्याच्या पाठीमागचं कारण एखादं कारण इथं वेकन्सी जास्त असतील त्यामुळे जास्तीत जास्त इथले मुलं सिलेक्ट व्हावेत अशी सुद्धा बँकेची इच्छा असू शकते, काय सांगता येतं. आता कर्नाटका बँक बघा, कर्नाटकात समजा 20 सेंटर असतील तर भारताच्या इतर भागामध्ये 5 सेंटर असतात. तर त्यामुळं ज्या रिजनमधून त्यांना जास्त लोक घ्यायचे तर तसंही होऊ शकतं. हा सध्या मी जे बोलतोय हा एक अंदाज म्हणतोय आणि हा अंदाज एक कॅल्क्युलेटेड गेसच आहे. होऊ शकतं, काय सांगता येतं. IBPSच्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची पद्धत जी त्यांनी यामध्ये दिलेली आहे. Annexure 2 पण दाखवतो तुम्हाला, ज्याच्यामध्ये वेगवेगळे ठिकाणचे एक्झाम सेंटर्स यांनी दिलेले आहेत. हेच ते Annexure 2 आहे. आणि याच्यामध्ये एक्झामचे सेंटर्स हे बघा, महाराष्ट्रातले एक्झाम सेंटर्स इथे आलेले आहेत. केरळ, इथे महाराष्ट्र, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर एवढे महाराष्ट्रातले जे ते एक्झामसाठीचे सेंटर असणार आहेत. तर ही झाली ॲडव्हर्टिजमेंट. थोडंसं पुढे आता नेमकं मला सांगायचं काय. ॲडव्हर्टिजमेंट कोणासाठी? इलिजिबल असलेल्या सगळ्यांसाठी. अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. ब्रॅकेटमध्ये शेड्यूल कमर्शियल बँक टाकलं की आपली संधी अर्धी होऊन जाते. इथे एक चांगली संधी कोऑपरेटिव्ह बँकेच्या विद्यार्थ्यांना. तुम्हाला आतापर्यंत एकच संधी मिळायची कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुलांना, ग्रामीण बँकेची. इथं एक चांगली संधी आहे. जर बँक इंटरव्ह्यूच्या वेळेस NOC लागत असेल, देत नसेल, तर आतापासून थोडंसं फील्डिंग लावायला चालू करा. 600 विद्यार्थ्यांसाठी गुणिले 3 जरी केलं तर 1800 ते राहिलेले फिजिकली चॅलेंज विद्यार्थी पकडून 2-1000 विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू देण्याचा लाभ मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर कोणत्याही नॅशनलाइज बँकेपेक्षा यांचे जे अलाउन्सेस आहेत ते खूप चिक्कार आहेत. त्यामुळं पहिल्यांदा अप्लाय करा. मनात किंतु परंतु असेल तरी अप्लाय करा. जॉईन करायचं की नाही करायचं ते नंतर पाहता येईल. पहिल्यांदा सर माझा अभ्यासाचा टच नाही, माझं होईल का? तर कुणाचा टच आहे? तुमचा नाही, बाकी सगळ्यांचा थोडीच टच आहे, असं थोडीच आहे. आणि ज्यांचा टच आहे त्याचा अनुभव नाही आहे. ज्यांचा अभ्यासासोबत टच चांगला आहे त्यांचा अनुभव नाही आहे.
त्यामुळं एक चांगली संधी तुमच्या हातामध्ये आहे, जी तुम्ही सोडायची नाही, अप्लाय करायचं आहे आणि प्रयत्न करा दिवसातला तासभर 2 तास 3 तास वेळ अभ्यासाला द्यायचा आहे. मी क्वांटच्या पार्टमध्ये आपल्या क्वांटच्या पार्टमध्ये मी प्रत्येक टॉपिकचा एक क्विक रिव्हिजन व्हिडिओ पण बनवलेला आहे. समजा पूर्ण टॉपिक करायला वेळ लागतोय, चला क्विक रिव्हिजनमध्ये पार्ट 1 पार्ट 2 मध्ये 25-50 क्वेश्चन केले, अशा हिशेबानं कसंही करून तुम्हाला वेळ काढायचा आहे. एप्रिलपर्यंत तुम्हाला मध्ये मार्चमध्ये काही सुट्ट्या ज्यात काही बँकेतल्या सुट्ट्या तुमच्या 2nd 4th सॅटर्डे सोबतच्या सोबत इतरही काही सुट्ट्या ज्यात त्या गुढीपाडव्याची सुट्टी असेल मध्ये, त्या सुट्ट्या चांगल्या पद्धतीने सत्कारणी लावायच्या आहेत. तुमच्या हातामध्ये खूप वेळेस असं होतं की सुट्ट्यांचं बॅलन्स चांगलं जमलेलं असतं. आता या सुट्ट्यांचा बॅलन्स नाही वापरणार तर कधी वापरणार. पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे होऊ शकतं की 15 मार्चपासून ते 30 मार्चपर्यंत 31 मार्चपर्यंत सुट्ट्या मिळणार नाहीत. तर हे होऊ नये म्हणून आतापासून तुम्ही प्रयत्न करा की जास्तीत जास्त सुट्ट्या या फर्स्ट हाफमध्ये, नंतर मिळतील ना मिळतील माहीत नाही. त्यामुळं या 15-20 मार्चपर्यंत की बाबा ब्रँच मॅनेजर थांबून सध्या सुट्ट्या मला आता देऊन टाक, मी 20 पासून ते 31 पर्यंत एक दिवस पण सुट्टी घेत नाही, नंतर मला सुट्टी देऊन टाक. तर ते सगळं मॅनेजमेंट डोक्यात आतापासून पाहिजे. हे मला वेगळं सांगायची गरज नाही. जर सुट्ट्यांचा बॅलन्स बाकी आहे तर आता युद्धाच्या क्षणी जर त्या सुट्ट्या वापरणार नसाल तर मग शांततेच्या काळात त्या सुट्ट्या वापरून काहीही फायदा नाही. त्यानंतर मागील परीक्षांचा अनुभव, मी या मागच्या ह्या ज्या 60-60 40-40 पॅटर्नवरच्या एक्झाम्स आहेत, मागच्या 3 वेळेसच्या 3 एक्झाम ज्या आहेत त्या ॲज अ स्क्राईब म्हणून पाहिलेल्या आहेत. तर त्याची डिफिकल्टी लेवल जास्त असते. डिफिकल्टी लेवल जास्त असतं म्हणजे लगेच घाबरून जायचं नाही. रिझन काय की डिफिकल्टी लेवल जरी त्या परीक्षांची जास्त असेल, कट ऑफ कमी येतो. त्यामुळं तुम्हाला या परीक्षांचा लेवल मॉडरेट लेवलची परीक्षा असेल, जशी एखादी ग्रामीण बँकेची PO मेन्स होते तशीच एक्झाम असणार आहे. फक्त जनरल अवेअरनेस केलं चालेल का, कारण की जनरल अवेअरनेसचं वेटे 60 मार्काचं आणि खूप लोकांना वाटतं कमी वेळेमध्ये माझ्याकडून होऊ शकतं. क्वांट रिझनिंग इंग्लिशला एका ठिकाणी बसून कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. जनरल अवेअरनेसचा पार्ट मी माझ्या बँकेत, इन्शुरन्सच्या माझ्या कंपनीमध्ये, माझ्या ऑफिसमध्ये कानामध्ये हेडफोन टाकून मी तो पार्ट करू शकतो असं वाटत असेल तर ते इथलं जे सध्या म्हणजे मागच्या 2-3 वर्षाआधीचं GA वेगळं आणि आताचं वेगळं, आता ते खूप बदललेलं आहे, खूप डिटेलमध्ये येतं. त्याच्यामुळं फक्त GAवर डिपेंड राहू नका, क्वांट रिझनिंग इंग्लिश पण तुम्हाला चांगलं करायचं आहे. तर तो एक पार्ट. तर त्यामुळं हा मागच्या परीक्षांचा अनुभव सांगितला, एक्झामची लेवल पण सांगितली कुठपर्यंत आहे. IDBI बँक सर गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आणि बँकेचं माझ्या भवितव्य काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट, तर अजूनसुद्धा मॅक्सिमम स्टेक जे ते गव्हर्नमेंटच्या हातात आहे. LICच्या हातामध्ये स्टेक आहेत, गव्हर्नमेंटच्या हातात स्टेक आहेत. पुढे काय होणार आहे मला असं वाटतं, बँकेचं पुढं काय होणार आहे. मी काय म्हणतो, अजून आपण ज्या जॉबमध्ये आहोत, जर पहिल्यांदा माझं असं म्हणणं होतं की इकडं बँकेचं भवितव्य पाहण्याच्या आधी पहिल्यांदा आपलं भवितव्य बघा. मी सध्या कोणत्या बँकेत आहे, मी सध्या कोणत्या इन्शुरन्स कंपनीमध्ये आहे, माझा पगार किती आहे. 2 गोष्टी, मी कोणत्या बँकेत किंवा इन्शुरन्स कंपनीमध्ये, माझा पगार किती आहे. तिथं गेल्याच्या नंतर मी कोणत्या बँकेत जाणार आहे ज्याच्याकडे काही ना काही सरकारी स्टेक जो आहे अजून शिल्लक आहे, आणि माझा पगार किती असणार आहे. ह्या 2 गोष्टी सध्याला तुमच्या क्लिअर होत आहेत तर मला असं वाटतं तुम्ही जायला हरकत नाही सध्याला. आणि खूप पुढचा विचार बँकेच्या भवितव्याच्या आधी पहिल्यांदा स्वतःच्या भवितव्याचा विचार आपण करायचा आहे. सर तयारीची दशा सध्याला तुम्हाला तर माहिती आहे सर, कारण की आणि त्यातल्या त्यात मार्च एंड म्हणा, बाकी सगळ्या गोष्टी म्हणा, सेल्स प्रेशर, टार्गेट, अमकं डमकं हे पाहता आमच्या तयारीची दशा तुम्हाला माहिती आहे. पण थोडंसं दिशा देण्याचा प्रयत्न करा. ह्या परीक्षेचा कट ऑफ तुमच्या एक्झामसाठी हा कमीच असणार आहे. रेग्युलर कॅन्डिडेटचा समजा हा कट ऑफ, रेग्युलर कॅन्डिडेट ही समजा ॲडव्हर्टाइजमेंट एनी ग्रॅज्युएटसाठी असली असती आणि तिथं जर कट ऑफ 200 पैकी 80-90 समजा 100 लागला असता, तिकडे 200 पैकी 100 लागला असता तर तुमचा कट ऑफ 60-65चा लागेल. तुमच्या केसमध्ये कट ऑफ हा 60-65 लिटरली 1/3 किंवा 40% कट ऑफ जो तो कमी लागेल तुमचा. फक्त तुम्ही जो तुमचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तिकडे तुमचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला वाढवायचा आहे. जसं की क्वांटमध्ये तुम्हाला माहिती आहे डेटा इंटरप्रिटेशन चांगलं केलं की त्याचं वेटेज चांगलं आहे. स्पीड मॅथ्सवाला पार्ट चांगला करून घेतो, अप्रॉक्सिमेशन चांगलं करतो, सिम्प्लिफिकेशन करतो, नंबर फ्रेज करतो, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल करून ठेवतो. ॲटलिस्ट रिझनिंगमध्ये जे आहेत ते 40 मार्काचं रिझनिंग आहे, त्यामध्ये 8 ते 10 मार्काचा तुमचं क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट आहे. तो क्रिटिकल रिझनिंग जे आहे, हाय रिझनिंग ज्याला म्हणतात, तो वाला पार्ट चांगला करून घेतो. त्याचा फायदा इंग्लिशला पण होऊन जाईल. त्यात पझल्समध्ये ॲटलिस्ट सोपे 3-4 पझलपैकी 1-2 पझल माझे बसले पाहिजे, तेवढी प्रॅक्टिस मी सोबत करतो. तर या हिशोबानं तुम्हाला तुमची तयारी जी ते पुढे तुम्हाला व्यवस्थित फ्लोमध्ये ठेवायची आहे. तर तयारीची दशा जरी असेल तर त्याला पुढच्या 2 महिन्यामध्ये चांगली दिशा जी आहे ती ही आपल्या IDBI बॅचच्या निमित्ताने किंवा नंतर इंटरव्ह्यूसाठी पण सेपरेट बॅच असेल त्या निमित्तानं करता येईल. सध्या याबद्दल मी जे सांगितलं यामध्ये आपण ह्या IDBIच्या बॅचमध्ये इंटरव्ह्यूसुद्धा विद्यार्थ्यांचे कव्हर केलेले आहेत. म्हणजे ऑनलाईन टेस्टसुद्धा आणि ज्यांचे निकाल आले त्यांच्यासाठी इंटरव्ह्यूसुद्धा, दोन्हीसुद्धा पार्ट आपण विद्यार्थ्यांचे कव्हर करून देतोय. सध्या तुम्हाला जर काही डाऊट असेल तर जुन्या पोरांना बोलत होतो, तर मला नवनाथ खाडे आपला जो विद्यार्थी आहे
त्याचे इंटरव्ह्यूचे मार्क 100पैकी 93 होते, 93. त्याचा एक चांगला इम्पॅक्ट त्याला सिलेक्शनला जाणवला तिथं. तर एक नंबर त्याला देऊन टाकतोय, 7020419229 हा नंबर आहे. त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही जी कोणती माहिती बँकेबद्दल, अलाउन्सेसबद्दल, माझा सध्याचा जॉब आहे ही माहिती तुम्ही त्याच्याकडून घेऊ शकता. फक्त घेत असताना कॉल येते हा आपण एका IDBIच्या एम्प्लॉईला फोन करतोय, तर आपण कोणत्या वेळेला फोन केले पाहिजेत, आपण किती रिंग दिल्या पाहिजेत, आपण एखादा मेसेज टाकून पहिल्यांदा थोडासा अपॉइंटमेंट घेतली तर बरं होऊन जाईल, किती वाजता कॉल करू, आणि ह्या पद्धतीने तो चांगल्या पद्धतीने गाईड करेल. फक्त असं होऊ देऊ नका की नेक्स्ट टाइम सर माझा नंबर नका देऊ. मुलं खूप कोणत्याही वेळेला किती वेळेला फोन करतात, तर तुम्ही तुमच्या हिशोबानं त्याला कॉन्टॅक्ट करून जे ती इतर माहिती बँकेबद्दलची, IDBI बद्दलची जी ती असलेल्या पगाराबद्दल, अलाउन्सेसबद्दल, तुमच्या सर्टिफिकेटबद्दल, तुमच्या सध्याच्या अनुभवाबद्दलची माहिती शेअर करून जे ते तुम्ही या पद्धतीनं त्याच्याकडून गायडन्स जे ते घेऊ शकतात. निश्चित मला असं वाटतं एक चांगली संधी विद्यार्थ्यांना IDBI बँकेची या निमित्तानं आहे. मॅक्सिमम तुमच्या अभ्यासाचा पार्ट जो तुम्ही कव्हर केलेला आहे, ह्याच्याशिवाय तुमची काही अपेक्षा असेल की सर हा पार्ट, एवढा पार्ट यूट्यूबला पुढच्या काही दिवसामध्ये आणा, IDBIच्या याच्याबद्दल, प्रमोशनच्या पॉलिसीबद्दलचा पार्ट राहिला. IDBIची प्रमोशन जी येते मिनिमम 3 आणि मॅक्सिमम 4 वर्षाला जे ते फास्ट ट्रॅक प्रमोशन होत असतं, आणि सिनियरिटी बेस्ड प्रमोशन 5 वर्षाला होत असतं, तेही इतर बँकांपेक्षा फास्ट आहे. त्याच्यामुळं प्रमोशनचा पार्टसुद्धा चांगला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आपण सध्या कुठं आहोत, आणि आपल्याला जर आपण IDBIमध्ये ह्या पगाराला लागलो तर आपलं मागच्या वेळेसपेक्षा, आधीच्या आयुष्यापेक्षा पुढचं आयुष्य सुंदर होऊ शकेल का, आणि होत असेल तर पहिल्यांदा अप्लाय करून आपण तयारी लागलं पाहिजे. आणि खूप पुढचा विचार सोडून सध्याला फक्त रिटर्न टेस्ट किंवा ऑनलाईन टेस्ट जी ती आपल्याला क्रॅक करायची आहे, या अनुषंगानं आपण विचार केला पाहिजे. जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत ह्या ॲडव्हर्टिजमेंटला पोहोचवण्याचं काम निश्चित तुम्ही कराल, याच्याबद्दल डाऊट नाही आहे. इथेच मी थांबवतो. धन्यवाद.